जय सद्गुरू खवयांनो, मी अर्चना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण मस्त खुसखुशीत आणि खमंग कोथिंबीर वडी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करू। सुरुवातीला कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून पाणी निथळून ठेवायचे आहे। यानंतर आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे। तर मी एक साधारण वाटी बघा एवढी वाटी भरून बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। यातच आपण एक वाटण करणार आहोत। तर हिरव्या मिरच्या, लसूण आणि मीठ घालणार आहोत। यातच एक छोटा चमचा जिरे घालणार आहोत आणि आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। आता आपल्याला एक पसरट कुंडा घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपण ही वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली होती ती टाकायची आहे। यातच आपल्याला आता बेसन, तांदळाचं पीठ एक एक करत टाकायचं आहे। तर हे बघा मी बेसन साधारण मोठी वाटी एक बेसन आहे। नंतर जर आपल्याला लागलं तर आपण वरून पण टाकणार आहोत आणि नंतर 2 चमचे तांदळाचं पीठ यात घालणार आहोत। तांदळाच्या पिठामुळे आपली वडी खूप अशी खुसखुशीत होते। नंतर आपण थोडेसे तीळ टाकणार आहोत। थोडेसे चिमटभर तीळ आपण नंतर आपल्याला लागणार आहेत म्हणून ठेवले आहेत। आता आपण मिक्सरमधलं वाटण टाकणार आहोत। आता हे मिश्रण आपण हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे म्हणजे सगळी पीठं एकमेकाला लागतील आणि थोडा थोडा पाण्याचा हबका देत आपल्याला हे पीठ मळायचं आहे। कारण कोथिंबीरला मॉइश्चर असतं, एकदम पाणी ओतू नका, जसं लागेल तसंच थोडंसं घट्ट मळायचं आहे। आता आणखी एक पाण्याचा हबका देऊन आपल्याला घट्ट गोळा बनवायचा आहे। तर हे बघा माझं असं बनलेलं आहे। आता एक आपल्याला उथळ ताट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मगाशी ठेवलेले आपण थोडेसे तीळ टाकायचे आणि आपला रोल असा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे ते तीळ वरून छान दिसतात। हे बघा किती छान स्मूथ गोळा झालेला आहे। आता आपल्याला हा स्टीम करायचा आहे। आता स्टीमचा सेटअप रेडी आहे। तर खाली मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यात पाणी, नंतर आपली पुरणाची जाळी आणि त्याच्यामध्ये मोदक पात्राला तेल लावून आपला हा गोळा ठेवलेला आहे। 15 ते 20 मिनिटानंतर बघू स्टीम झालाय का। हे बघा चाकूला लागत नाही म्हणजे व्यवस्थित स्टीम झालेला आहे। आता आपण थोडंसं थंड झाल्यानंतर याच्या आपण वड्या पाडू। आता चाकूला थोडंसं तेल लावायचं आहे आणि ह्या वड्या अलगद कापायच्या आहेत। हे बघा कशा छान होत आहेत, मस्त एकदम परफेक्ट। हे बघा मस्त, तुम्ही जेवढ्या पातळ पाडाल तेवढ्या खुसखुशीत होतील, मस्त। हे बघा आणखी एक वडी कापून दाखवलेली आहे, किती मस्त निघलेली आहे बघा। आता आपल्याला साईड बाय साईड तेल पण गरम करायचं आहे आणि ह्या वड्या पटकन तेलात सोडायच्या आहेत। तर तेल जास्त कडकडीत करायचं नाही आहे, मीडियम गॅसवरती ठेवायचं आणि ह्या आपल्या वड्या आहेत ना त्या व्यवस्थित स्लो फ्लेमवरती तळून घ्यायच्या। खायला एकदम छान लागतात, तुम्ही नक्की ट्राय करा। हे बघा आपल्या वड्या एका बाजूने तळून झालेल्या आहेत। आता मी बाजू पलटत आहे। हे बघा किती छान दिसत आहेत बघा, बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे। हे बघा वड्यांचा कलर चेंज झालेला आहे, अशा ब्राउनिश दिसायला लागल्यात आणि बुडबुडेही कमी झालेत म्हणजे आपल्या वड्या आता परफेक्ट तळलेल्या आहेत। हे बघा मस्त। आता ही पहिली बॅच मी काढून घेते आणि नंतर अशा करत दुसरी तिसरी अशा करत सर्व वड्या आपल्या तळून घेते। हे बघा एक वडी मी तुम्हाला मोडून दाखवतेय बघा, वा किती परफेक्ट आणि खायला तर एवढ्या भन्नाट लागतात। तर गाईज हा उकडलेला रोल तुम्ही 8-10 दिवसांसाठी पण फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि नंतर पाहुणे वगैरे येणार असतील तर तेव्हा वड्या पाडून तळून देऊ शकता, खूप छान लागतात। नक्की ट्राय करा आणि आठवण करून देते, माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तर गाईज भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय, जय सद्गुरू।